अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिनांक 15 फेब्रुवारीला यशस्वी 12वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले। आधी किडनी प्रत्यारोपण शहरामध्ये होत नसल्या कारणाने रुग्णांना मोठ्या शहराशिवाय दुसरा पर्याय नव्हता, परंतु आता जिल्ह्यातील म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील गरीब रुग्णांना बाहेर गावी जाण्याची म्हणजे मोठ्या शहरांमध्ये जाण्याची काहीच गरज नसून शहरातच आतापर्यंत 12 किडनी प्रत्यारोपण ह्या यशस्वी झाले आहेत। त्यात 15 फेब्रुवारीला 12वे किडनी प्रत्यारोपण हे यशस्वी करण्यात आले आहे। त्यामुळे डॉक्टर अविनाश चौधरी तथा त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे। केली होती की दर महिन्याला आपण एक ट्रान्सप्लांट करत राहू। सविस्तर माहिती तुम्हाला याच्या आधी आपण किडनी ट्रान्सप्लांटेशन बद्दल दिली होती। आज सक्सेसफुली 12वा युनिट ट्रान्सप्लांटेशन आपण केलेलं आहे। या ट्रान्सप्लांटेशनचं वैशिष्ट्य असं होतं की हा मूंगफल्ली विकणारा बेसिकली शेंगदाणे विकणारा पुसदचा अतिशय गरीब परिवारातला मुलगा असून लग्न झालेला त्याला एक मुलगा आहे आणि 1 वर्षापासून माझ्याकडे डायलिसिसवर होता। फायनान्शियल परिस्थिती एकदमच पुअर आणि अभ्यास म्हणजे शैक्षणिक पात्रतासुद्धा खूप कमी होती। तेव्हा मला थोडाफार समजायला त्यांना वेळ लागला, पण वडिलांनी थोडंसं सामर्थ्य दाखवलं आणि किडनी द्यायची तयारी केली। 2-3 महिन्यापासून थोडीशी संथगतीने तपासण्या चालू होत्या, कारण मनाचं पूर्ण त्यांचं तयारी झालेली नव्हती। पण 1-2 महिन्यामध्ये पूर्ण तपासणी झाल्यानंतर आता आज आपण त्याचं सक्सेसफुल ट्रान्सप्लांटेशन केलं। वडिलांचं नाव मुलाचं नाव हनीफ आहे, शेख हनीफ, आणि शेख याकूब म्हणून वडिलांचं नाव आहे। वडिलांचं वय 55 वर्ष आणि मुलाचं 34 वर्ष आहे। किडनी ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुल झालं आणि 12वा ट्रान्सप्लांटेशन आपण या 1.5 वर्षात करतो आहे आणि प्रतिबद्ध आहोत की आम्ही दर महिन्याला एक ट्रान्सप्लांटेशन करू, कारण त्यापेक्षा आमची जास्त कपॅसिटी नाही, कारण आमच्याकडे एकच आयसीयू आहे। जोपर्यंत जुना पेशंट डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत नवीन पेशंट आपल्याला तिथे घेता येत नाही। तेव्हा ते 5 ट्रान्सप्लांटेशनचे परमिशन्स अजून आलेले आहेत आणि हे सगळे पेशंट्स अतिशय गरीब महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत येणार आहेत। त्यांचं थोडंसं शैक्षणिक पात्रतासुद्धा कमी आहे, तरी त्यांना समजावून आम्ही कन्व्हिन्स करतो आहे आणि आपण आता या फील्डमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आहे। निश्चितचपणे तुम्हाला सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं तर अनेक लोकांपर्यंत मेसेज जाईल आणि अतिशय दुर्मिळ भागापर्यंत आपल्याला अशा गरीब रुग्णांना मदत करता येईल। ते 12वा ट्रान्सप्लांटेशन म्हणजे 2 डिजिट्स आम्ही क्रॉस केले, सगळे सक्सेसफुल ट्रान्सप्लांटेशन झाले। पुसद शहरातील शेख हनीफ शेख याकूब वय वर्ष 33 यांना गेल्या 10 महिन्यापासून किडनीच्या संबंधित आजारामुळे ते त्रस्त होते आणि अशातच त्यांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची। 2 मुले असल्या कारणाने परिवाराचा उदरनिर्वाह व आपल्या आजाराला ते पैसे लावू शकत नव्हते आणि त्यानंतर त्यांनी पुसदमध्ये अनेक दिवस उपचार घेऊन त्यांना त्यांच्या परिजनांनी अमरावती शहरातील सुविख्यात डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे आणले व रुग्णाचे वडील याकूब यांनी आपल्या मुलाला किडनी दिली। तब्बल 5 तास ही अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया चालली आणि यशस्वी ही झाली। मेरा नाम शेख हमीद शेख याकूब है। हम पुसद शहर गोलीपुरे से आए। हम आज हमारे भाई का किडनी का ऑपरेशन है मेडिकेयर इसमें सुपर हॉस्पिटल में। हम एकदम पहले स्टार्ट में पुसद के मेमन सर क्या बताए थे, मेमन सर क्या कुछ जवाब नहीं निकला, तो फिर हमने मालपानी क्या बताया, तो वहाँ से हमको मालूम पड़ा कि हमारे भाई को किडनी का है करके। फिर हम नांदेड़ लग गए। फिर नांदेड़ से आने के बाद पुसद में आए। फिर पुसद में हमारे भाभी जान के अब्बू जान ने वो कहे कि भाई उसको अमरावती ले जाओ, वहाँ डॉक्टर अच्छे हैं, तो उन्होंने यहाँ लेके आए। तो मैं दिल से सभी डॉक्टरों का शुक्रिया अदा करता हूँ। हमारे भाई को हमारे अब्बू जान ने किडनी दी है, खास करके चौधरी सर ने इनका ऑपरेशन करें। या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये डॉक्टर अविनाश चौधरी, नागपूरचे डॉक्टर संजय कोलते, डॉक्टर बावनकुळे आदींनी परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोले।